भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायत सध्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 2 एसी खरेदी केल्याची बिले दाखवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात एकच एसी दिसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एवढेच नव्हे तर पाणी पुरवठा योजनेतील गायब झालेला जीर्ण पाईप महिनाभरानंतर ग्रामपंचायतीच्या स्टोअरमध्ये आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रभारी सरपंच महेश फुले यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले असून ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीत कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। तक्रारदार दिनेश सावरबांधे आणि ग्रामस्थांनी प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुले यांच्यावर विकास कामांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 2 एसी खरेदी केल्याची बिले ग्रामपंचायतीच्या नोंदीत दाखवण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये एकच एसी दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे दुसरा एसी नेमका कुठे गेला असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। याचबरोबर पाणी पुरवठा योजनेतील जीर्ण पाईप गायब झाल्याची चर्चा सुरू असतानाच तोच पाईप महिनाभरानंतर ग्रामपंचायतीच्या स्टोअरमध्ये आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे। विषय असा आहे की आपण जे 15 तारखेला ग्रामसभा झाली होती मागच्या महिन्यात, त्याच्यात आपण तो प्रश्न उपस्थित केला होता की पाण्याचे पाईपलाईन आहेत जे खूप किमती कॉस्टली आहे, ते पाईपलाईन चोरी गेली होती कुठंतरी। तर आपण प्रश्न उपस्थित केला आणि मान्यवर लोकांना विचारले असता प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी असे सांगितले की तो काम खासदार साहेबांकडे होता, सुनील मेंढे साहेबांकडे, आणि त्यांनी ते नेले असे सांगितले। त्याच्यानंतर सुनील मेंढे साहेबांना विचारलं असता ते पाईप मी नेले नाही असे सांगत होते। त्याच्या विचारण्यावरून आम्ही सरपंच मॅडम यांना विचारले, सचिव साहेबांना विचारले, त्यांनी पण माहिती काढला आणि ते चोरी गेल्याची एक कंप्लेंट दाखल केली 17 तारखेला। त्याच्यानंतर पोलिसांनी जवळपास 15 दिवस ते डिले केला, कुठलीही चौकशी नाही, कुठलाही तपास नाही आणि FIR पण दाखल केलेला नाही। आणि कुठेतरी 15 दिवसाच्या नंतर अचानक सरपंच साहेब येतात आणि पोलीस तपासी अधिकारी येतात आणि कुठेतरी गावाचे 1 किलोमीटर दूर इथं ठेवू नये असे सांगतात। ॲक्च्युअल त्या सगळ्या पहिल्या ग्रामपंचायतच्या परिसरात होते। तर मग सरपंच जे होते प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी त्या 2-2 टन का 3-3 टन स्वतः एकटे कसे घेऊन गेले। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे। ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायतची जीर्ण झालेली टाकी तिथले पाईप प्रभारी सरपंच महेश फुंडे यांनी गहाळ केल्याचा आरोप झालेला होता। त्या ठिकाणी ठरावामध्ये सुनील मेंढे माजी खासदार त्यांनी घेऊन गेले असे त्यांनी सांगितले होते, परंतु काही दिवसापूर्वी आंबेडकर वार्ड इथे वॉटर वर्क्स म्हणून एक रूम राहते, त्या रूममध्ये पाईप आणून ठेवल्याची लक्षात आलेली आहे। परंतु आम्ही पूर्ण माहिती काढल्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत जे टाकी होती त्या टाकीच्या खाली 2 पाईप आहेत, त्या पाईपनुसार ते पाईप याच्यामध्ये म्हणजे मिळत नाही, म्हणजे ते दुसरे असावे असा अंदाज आहे। दरम्यान या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून हे आरोप तक्रारदार आणि ग्रामस्थांनी केलेले आहेत। प्रभारी सरपंच तसेच संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीतून नेमके काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तेव्हा नागरिकांनी सांगितलं की पाण्याची टाकी जी पाडली तर त्या पाहिल्या होत्या, त्या तिथून गाढ झालेल्या आहेत आणि त्या प्रभारी सरपंच आहेत महेश फुंडे त्यांनी विकलेल्या आहेत। तर मी मे महिन्यामध्ये पदभार स्वीकारला, त्या पाहिल्याविषयी मला काही माहिती नव्हती आणि जेव्हा ग्रामसभेमध्ये विषय निघाला तेव्हा मला माहिती झालं की पाहिल्या गाढ झालेल्या आहे। पाहिल्या संदर्भात स्थिती 2-3 दिवसाआधी पोलीस आले आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आज आम्ही प्रभारी सरपंच साहेबांची चौकशी केली। त्यांनी सांगितलं की पाहिल्या इकडे तिकडे कुठे न जाता मी चांगल्या स्थितीमध्ये त्या ठेवल्या।
आसगाव ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2 एसींच्या बिलांपासून ते स्टोअरमध्ये सापडलेल्या पाईप पर्यंत प्रत्येक मुद्द्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र या आरोपांवर संबंधितांची अधिकृत बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.